नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे. आता बघूया आई जगदंबा ओमराजेंना कौल देते का अर्चनाताई पाटीलला कौल देते. चला तर मग माझ्या बरोबर. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय म्हणते राजकारण? राजकारण बरं आहे. अर्चनाताई पाटील का ओमराजे? ओमदादा. ओमदादा. राजकारण तसं बघितलं गेलं तर ओमराजे निंबाळकर येणार. शिवसेना हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचाच पक्ष आहे. हा, आपण ते बी म्हणते ना आम्ही हिंदुत्वासाठी गेलोय. हिंदुत्वासाठी नाही गेले, नाही त्याच्या स्वार्थापोटी गेलेले. बर, चला तर आणखीन आज जाऊया. अरे आम्ही यायच्या आतच महिला पळायला लागले. थांबा थांबा थांबा. कुठलं गाव? पुन्हा. पुन्हा. दर्शन झालं का व्यवस्थित? हो झालं. बरं चला, हे आपले काही मतदार नाहीत, यांना विचारून काय फायदा नाही. काय वाटतं कुणाची चर्चा आहे जास्त? अर्चना पाटील. अर्चना पाटील. ओमराजेंचं काम कसं आहे? त्यांचं पण चांगलं आहे, यांचं अर्चना ताईचं पण चांगलं आहे ना. हा, म्हणजे तुम्हाला कुणालाच दुखवायचं नाही, बरोबर आहे? हा, हा, बरं चला पुढे जाऊया. कसं आहे पेरू? पेरू 50 ला किलो आहे बघा. 50 ला किलो आहे. ओमराजे का अर्चनाताई? ओमराज निंबाळकर येतील असा येतील. एक अंदाज आहे. विकास झालाय का नाही तुळजापूरचा? झालाय, थोडा पुढे होणार आहे, अजून हा, थोडा झालाय. शिंदे गटाचं तर काहीच चालणार नाही. शिंदे गटाचं. नाही नाही, मग अजितदादांची ताकद वाढेल का नाही या मतदारसंघात? वाढत नाही, शरद पवाराची वाढते. आतून येतो डायरेक्ट, जमते का? आई जगदंबेचा मुखोटा भारी आहे. दर्शनाला आलो तर मला इथे छोटा नमस्कार नमस्कार नमस्कार. छोटा पुढारीची आमची इथं फार लय दिवसापासून यांचे व्हिडिओ बघत होतो. वा, वा, वा. आज यांची इथे भेट झाली. धन्यवाद धन्यवाद. लई गर्दी भाऊ तुमच्या तुळजापुरात. हो, गर्दी तर आहेच. आता यात्रेचं पिरियड चालू आहे त्यामुळे गर्दी आहे. काय वाटतं राजकारणात कोणाची वर्दी पाहायला मिळेल? राजकारणात तर आमच्याकडे ओमदादा फिक्सच आहेत. फिक्स आहे. अर्चनाताई. अर्चनाताई. ओमदादा का नाही मग? नवीन चारा होती गेल्या बरं त्याने नवीन चार अर्चनाताई. बर, बीजेपी सरकारवर खुश आहे का जनता? मी तर आहे. तुम्ही आहेत. गोरगरिबांचा विकास झालायच की आज चुलीवर स्वयंपाक करावा लागायचा गोरगरिबांना. पुन्हा आणखीन लोकांच्या डोक्यावरचं छप्पर निघू शकत नव्हतं. मोदी सरकारनं भरपूर कामं करून योजना आणून बरोबर. लोकांच्या घरावर स्लॅब केला. बरोबर. ही सर्वसामान्य शक्य होती काही गोष्ट. अभिमानाची गोष्ट. मग जो 400 रुपयाला गॅस मिळत होता आज 1200 रुपयाला झालाय. मग लोक काय म्हणतात की एवढं महाग करणं परवडत नाही शेतकऱ्यांना. अहो, मग थोडा वाढला हा. तर काय फरक पडला? थोडं म्हणजे किती? वाढू द्या ना, वाढायचा तेवढा. बर, हा, वाढू द्या. गोरगरिबाच्या घरात गॅस गेला फुकट. 2000 रुपये गॅस उद्या. वैयक्तिक माझं मत सांगतो, 2000 गॅस उद्या आणि 200 रुपये लिटर पेट्रोल उद्या. हा. मी मोदी साहेबांना मतदान करतो. तुम्ही करणार? राईट. बर, तरुण बेरोजगार आहेत. असू द्या की, उद्योगधंदे वाढायला लागलेत, रोजगार वाढलाय. 100% महायुती येणारच आहे. बर, आपकी बार 400 पार मोदी सरकार. येणारच नाही यस. म्हणजे अर्चनाताई येणार आहे. अर्चनाताई 100% येणार. मी पुण्यामधून इथं आलेलो आहे. हा. डिझेल झालं, पेट्रोल झालं, हा काही विषय नसतो. विकासाच्या माध्यमातून कुठे चाललेलं आहे हे फक्त बघितलं पाहिजे. म्हणजे हे जे पेट्रोल डिझेल वाढले ते त्याच्या बरोबर आपण चालायला पाहिजे. चाललंच पाहिजे. हा. अहो, ह्या ठिकाणी मला सांगा, तुम्ही जर छोट्या छोट्या जर गोष्टी घेऊन जर चालले तर उपयोग काय? ओमराजे का अर्चनाताई? आता ती करायच्या टाइमाला करायचं. बरोबर बरोबर. दादांना विचारूया नेमकं राजकारणाचं काय वातावरण? व्हायरल झालं पहिलाच का बरं? राजकारण काय ही तर मशाली इथे निवडून हा. ह्याच्या पलीकडे आम्हाला काही माहिती नाही. सगळी बीजेपी काँग्रेसमध्ये झाली साहेब. आता अजून काय राहिलंय त्यांचं? दादा काय वाटतं तुम्हाला? ओनली ओमराजे. अर्चनाताई? कशासाठी यायचं? हा. नवरा भाजपमध्ये, ते राष्ट्रवादीमध्ये, हा. मुलाला ह्याच्यात टाका म्हणा मनसेमध्ये. बर. निष्ठेची किंमत कुठेतरी आज फळाला येईल. हा. मतदानचा टाइम आहे, मतदान करताना सांगणार. आता काय दोघांचे बी हवाच आहे. बर. ओमराजे. पण बीजेपीची ताकद वाढली, बीजेपीत नेते गेलेत, पण जनता आहे ना ओमराजेच्या हा. मागे. महाविकास आघाडीच्या मागे जनता आहे. काय म्हणताय आजीबाई? काय म्हणताय? कसं आहे डाळिंब? डाळिंब होय. हा. डाळिंब 100 रुपये किलो आहे. 100 रुपये किलो. हा. तर कुणाचं वातावरण आहे सध्या? अर्चना ताईचं बी आहे, ती ओमदादाचं बी आहे, अजून दुसरे बी येतात. बर. सगळेच येतात. तुतारी. तुतारी. हो, पण तुतारी तर गाड्या नाही तर. आम्हाला तुतारीच पाहिजे. तुतारी. हो, दुष्काळ दिले आणि दिलं ना बीजेपी सरकारनं. हा. काय कुठं केवायसी करा आणि काय करा आणि कशाचं काय कशातच काय नाही. आणि अहो ते तर म्हणते आपकी बार 400 बार. आपकी बार 400 बार नाही, एक बार हान मार बार म्हणावं.
हो नाही मतदानाचा अधिकार आहे का तुम्हाला? नाही नाही मतदानाचा अधिकार नाही त्यांना काही उपयोगीचे नाही. काय 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 बोलायचं? माईक मी धरतो माईक तुम्ही नका धरू तुम्ही फक्त बोला. मतदान का हा. जे योग्य वाटेल त्याला करणार आहे. बरं बरं बाबा कोण माईकले आलो तो चला पुढे जाऊया आपण. आता आमचे बुलेटवरचे अध्यक्ष भेटलेले अध्यक्ष कुठं? घराकडे. बरं काय म्हणतंय बीजेपी सरकार? चांगलं आहे की तरुणांना नोकऱ्या दिल्यात का? आणखी तर मला भेटली नाही हा. पण भेटल्यानंतर सांगेन. काय वाटतं ओम दादा का अर्चनाताई? अर्चनाताई हा अर्चनाताई बर 5 वर्षात ओम दादांनी विकास काहीच नाही केला काहीच नाही केला काहीच. काहीच नाही केला. बर आता नवीन चेहऱ्याला संधी द्या ना का? 100% अर्चनाताईला संधी. बरं तुमचं काय मध्ये हो 100%. काय त्यांनी मान डोलवली म्हणून तुम्ही बी नाही मांडवलच का विषय आहे. मग तुमचं काय मध्ये? अर्चनाताई. विकास नाही भकास झालाय. का बरं? घराणेशाहीला गाडण्यासाठी आता वंचित बहुजन आघाडी सज्ज झाली. बीजेपी सरकार राहणार ना. राणा मग इथून कोणाला संधी? इथून अर्चनाताई. अर्चनाताई. यंदा निवडून काही बायकाला शिवसेनेचा बांधले केला हा हा तर इथं राष्ट्रवादीचा उमेदवार देऊन जमत नव्हता. हा इथं धनंजय सावंत ही चांगले होते हा. उमेदवार. जनता बदल होईलच पण काय झालं साहेबांवरून वरचे नाही आलीच तर धनंजय सावंत साहेबांना तिकीट द्यायला पाहिजे होतं. हा तिकीटामुळे जनता नाराज आहे का? नाराज आहे आता काय साहेब सांगतील ते होईल पुढे. मशालला मतदान करणार आम्ही. मशाल पेटणार म्हणजे पेटणार. बर काय इथला विकासच नाही की हा घडी घडीला महाविकास आघाडी घडी घडी शिंदे गट ही काय असलं काय कामच आहे. आम्ही मतदान करतो एकाला आणि पुन्हा लगेच पक्ष बदलतात हा. त्याला काय उपयोग आहे? घरापर्यंत द्यायचं पैसे वाटायचं त्याला काय पैसे द्यायचं का? आज पुन्हा पक्ष बदलून जायचं हा. हा मटण दारू हिनी सगळ्याला चारते ती आणि पुन्हा हिनी काय करायची करते ती हा हा. स्वतः एका ताटात बसून खाली ती हा मतदान करायची म्हणजे आमचं डायरेक्ट नोटाला मतदान आहे. लोकशाहीची वाट लागली की लोकांची एवढी मोठे हाल व्हायले की. हो बरोबर आहे लोकांचे हलवायला लागलेले. चला पुढे जाऊया आणखी. वातावरण आधीच बदललेलं आहे. बर काय अर्चनाताई बद्दल एवढं तर काही सांगू शकत नाही पण ओमराजे जे आहे टफ फाईट देऊ शकते. दादा काय मतदानाचा तुमचा अजेंडा आहे इलेक्शनचा? जी लोकांनी मला खासदार म्हणून संधी दिली होती ती 5 वर्ष मी इमाने इतबारे त्यांच्यासाठी वापरली. समाजाचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, सामान्य लोकांचे प्रश्न असतील, मतदारसंघातल्या व्यथा असतील, या सगळ्या मी अतिशय पोटतिडकीनं सभागृहाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या लक्षात आणून द्यायचं काम केलंय. विकासाचे मुद्दे काय? विकास म्हणजे पहिलं तर आम्हाला मोदी साहेब देशाला 3 नंबरची अर्थव्यवस्था जगातली या येत्या 3 वर्षात करू त्यांनी संकल्प केलेला आहे. आणि 2047 साली भारत अमेरिकेसारख्या प्रगत देशाला मागे टाकून 1 नंबरची महासत्ता होऊ पाहतोय. सोयाबीन आयात करून 11,000 रुपये क्विंटलच्या सोयाबीनचा भाव 4,000 रुपये क्विंटल पर्यंत खाली आणला. 30 क्विंटल जरी सोयाबीन आपण पकडलं 5 एकरातलं आणि त्याला 6,000 रुपयाचा जर फरक पकडला 1,80,000 रुपयाचं नुकसान त्या शेतकऱ्याचं केलंय सरकारनं. आणि त्याला वर्षाला नाही 4 महिन्याला 2,000 रुपये देतो. मग 2,000 रुपये जास्त आहेत का 1,80,000 रुपये जास्त आहेत? मला वाटतं ह्याचा शेतकरी जाब विचारल की जो माणूस स्वतःच्या खिशातले 50 लाख रुपये खर्च करून सुप्रीम कोर्टापर्यंत शेतकऱ्यांचं पीक विम्यासाठी केस लढून महाराष्ट्रात फक्त उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देऊ शकतो तो माणूस महायुतीचा खासदार झाल्यानंतर मोदी साहेबांकडे आपल्या भागातले शेतकऱ्याचे प्रश्न मांडणार नाही का हा विचार प्रत्येकाने करायचा. आणि मला वाटतं माझे लोक करतील.